श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, एकदा असा प्रसंग झाला की महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात केशवरावजी गेले होते. सकाळी काकडा होतो बघा, आणि त्यावेळी खूप लोक जमतात. तर काकड्यानंतर आपण लोणी वाटतो ना, तेव्हा पुष्कळ लोक लोण्याची टर्न घेतात. आज माझी टर्न, आज मी लोणी आणून देईल. तेव्हा केशवरावजींनी एक दिवस ती पाळी घेतली की आज त्या उत्सवाला आलेल्या लोकांना लोणी मी देणार. लोणी आणि श्रीखंड असं त्यांनी ठरवलं. लोणी द्यायचं आणि श्रीखंडही द्यायचं. त्याप्रमाणे ते मुंबईहून तयारी करून आले होते. तर काय झालं, वाटायला त्यांचा मुलगा श्रीपाद होता. वाटायला पुष्कळ लोक होते, पण लोणी आणि श्रीखंड हे होतं. मग त्याप्रमाणे घ्यायला रांग लागली. तर तात्यासाहेब पुढे, 2 माणसे मागे, नंतर केशवराव असे त्या रांगेत उभे होते. मग त्यांनी तो प्रसाद घेतला आणि ते निघाले. केशवरावजींच्या पुढे आणखी एक माणूस होता. त्याने तो प्रसाद घेतला. केशवरावजींनीही घेतला आणि ते निघाले. केशवरावजींच्या पुढला जो माणूस होता तो निघाला आणि पुन्हा रांगेत शेवटी उभा राहिला, पुन्हा मिळावं म्हणून. केशवरावजींनी ते पाहिलं. केशवरावजी म्हणाले, माझा स्वभाव तापट, आतून उर्मी आली की याला सुनवावंच. काय चाललंय, गाढवपणा. पण ती उर्मी गिळली. अशी हजेरी घेणं महाराजांना आवडायचं नाही. मी लगेच सावरलो. आली उर्मी पण दाबली. आणि मग मी काय केलं, मी त्याच्या जवळ गेलो. त्याला एवढंच सांगितलं, गोड शब्दात सांगितलं की माझं तुमच्याकडे अत्यंत जरुरीचं काम आहे, जरा खोलीवर या. आता एवढे हे प्रवचनकार असं म्हणतात, हे भाग्यच त्याचं. तो लगेच ती रांग सोडून आला आणि खोलीवर आल्यावर केशवरावजींनी दुसरं तिसरं काही केलं नाही. 1 वाटी श्रीखंड आणि 1 वाटी लोणी त्याच्यापुढे ठेवलं. तो इतका वरमला. यावर महाराज म्हणाले, तुमच्यात गोडवा यायला लागलाय, वाणी मृदू व्हायला लागलीये. एक सांगू का, तुम्ही त्याची हजेरी घेतली असतीत ना, तू गाढव आहेस, अमकं तमकं, त्याचा काही उपयोग झाला नसता. हे जे तुम्ही केलंत त्याचा जन्मभर उपयोग झाला. त्याची मुळातूनच वृत्ती बदलली. असं लोकांना सुधारत जावं. केशवराव म्हणाले, हा गौरव झाला. मला अत्यंत आवडलं. ज्याला संतपण म्हणतात ते थोडं थोडं संतपण यायला लागलंय, असा हा गौरव. असो. साधक हो, गीतेमध्ये भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. परमपूज्य श्री बाबांनी श्री महाराजांना असे विचारले, या 4 प्रकारामध्ये आपले कोणकोणते लोक या सदरामध्ये बसतात ते मला सांगावं, म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर आपण कोठे आहोत ते कळेल. त्यावर श्री महाराजांनी त्यांना या 4 प्रकारामध्ये बसणाऱ्या भक्तांची नावे सांगितली. ती नावे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.